तुम्ही पण स्वामींकडे जात असणार मठात, अक्कलकोटला, तर हा प्रसाद एकदा बनवा. यावेळेस मी पहिल्यांदा हा प्रसाद बनवला आणि इतका आवडला सर्वांना. ॲक्च्युली हरभऱ्याची डाळ तुम्हाला पावशर, अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो, मी 2-2.5 किलो आणली होती. ती दळून आणायची. त्याच्यामध्ये भरपूर गरम तेल आणि हळद थोडीशी आणि मीठ टाकायचं. त्यानंतर त्याला थोडं थोडं पाणी टाकून ना मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर त्याच्या मस्तपैकी पुऱ्या बनवायच्या. आता हे जास्त पातळ पीठ नाही करायचं. पुरी बनवून झाली ना की त्या पुरीला बारीक करायचं. तर हाताने अगोदर बारीक करायचं, नंतर मिक्सरमध्ये त्याला मस्तपैकी ग्राइंड करून घ्यायचं. त्यानंतर न पाक करायला ठेवायचा. तर पाक जास्त जाड नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम साईजचा पाक बनवायचा. पाकामध्ये साखर 2-2.5 किलोच टाकायची, जेवढं तुम्ही पीठ घेताय तेवढं. आणि त्यानंतर इलायची पावडर, सुंठ पावडर किंवा इलायची सुंठ असेल तर त्याची पेस्ट करून तुम्ही टाकू शकता, नसेल तरीही चालेल. आणि रात्रीभर मग काय करायचं, तो जो तुम्ही पुरा भुगा केलेला असतो ना पुऱ्यांचा, त्याच्यामध्ये पूर्ण तुमचे ते पाक आहे ना तो टाकायचा आणि गावरण तूप टाकायचं आणि रात्रभर त्याला तसंच ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी उठून, कारण ते सगळं मुरण्यासाठी त्याच्यामध्ये, दुसऱ्या दिवशी उठून त्याचे मस्त लाडू करायचे. लाडू कडक पण होणार नाहीत आणि खायला पण